दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. कोकणातलं एक लहानसं गाव. हिरवीगार शेतं, नारळ, झाडं आणि चहूभुजांनी पसरलेली शांतता. गावातले लोक साधे आयुष्य जगणारे. सुरेश, तो शेतात राबणारा सरळ मार्गी माणूस. घरी आई, बायको आणि लहान मूल. सुरेशचा दिवस शेतात कष्ट करण्यात जातो आणि रात्री घरी शांतपणे येतो. एका संध्याकाळी तो शेतावरून परतत होता. रस्त्याच्या कडेने चिखल साचलेला. चिखलातून चालताना त्याला अचानक जाणवलं, त्याच्या पावलांच्या बरोबर अजून कोणाचे तरी पावलांचे आवाज येत आहेत. तो थांबला की आवाज थांबे, पुन्हा चालला की आवाजही पुन्हा सुरू व्हायचा. सुरेशने मागे वळून पाहिलं. काही नव्हतं, फक्त ओलसर हवा आणि शेताच्या कडेने थेंब टपकण्याचा आवाज. घरी आल्यावर आई म्हणाली, सूर्या, अंगणात जरा पाहिलंस का? सकाळपासून मातीत एखाद्या बाईचे पाऊल खुणा दिसतायत. अंगणातून सरळ देवघरापर्यंत जातात, पण परतीच्या नाहीत. सुरेश हसून टाळून गेला. त्याला या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण रात्री झोपेत त्याला अगदी तशीच स्वप्न पडलं. एक बाई, तिचे केस खांद्यावर पसरलेले आणि डोळ्यात जणू आदेश देणारा तेजस्वी कटाक्ष. ती हलक्या आवाजात म्हणाली, तुला माझं ऐकायलाच लागेल. सुरेश दचकून जागा झाला. त्याचे हृदय जोरजोराने धडधडत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश शेतावर गेला. काम करताना त्याला वारंवार जाणवलं, कोणीतरी लांबून त्याच्याकडे बघतंय. कधी नारळाच्या झाडाच्या आडून, कधी बांधावरून. पण जेव्हा तो नजर वळवायचा तेव्हा तिथे कोणीच नसायचं. दुपारी घरी जेवायला बसल्यावर त्याच्या बायकोने हळू आवाजात विचारलं, तुला काल रात्री काही विचित्र जाणवलं का? सुरेश गप्प राहिला. ती पुढे म्हणाली, मी उठले तेव्हा तू घामाने भिजलेला होतास आणि अंगणाच्या देवघराच्या दारापाशी लाल हळदीसारखा चकचकणारा चुरा पडलेला दिसला. सुरेश हादरला, कारण तो चुरा आधी नव्हता. त्या रात्री परत झोपेत तो स्वप्नात गेला. यावेळी ती बाई अगदी जवळ उभी होती. तिचे डोळे जणू अंगारासारखे चमकत होते. ती म्हणाली, तुला फक्त माझं म्हणणं ऐकायचं आहे, बाकी काही करायचं नाही. सुरेश काही बोलण्याआधीच तिचा हात पुढे आला आणि त्याला वाटलं जणू त्याचा श्वास अडखळतोय. तो दचकून जागा झाला. पण जागा झाल्यावर पाहिलं तर त्याच्या गळ्याभोवती लाल रेषा उमटलेली होती, जणू कोणीतरी घट्ट पकडलं होतं. सकाळी गावात एक अफवा पसरली. गावाच्या दुसऱ्या टोकाला एक वृद्ध बाई आहे, रघुबाई. लोकांच्या नजरेत नेहमीच संशयास्पद. म्हणे ती काय विद्या करणारी. काहींना वाटे ती निरुपद्रवी, पण काहींनी तिच्या हाताखाली लोक वेडे झालेले पाहिले होते. गावकरी कुजबुजत होते. काल रात्री रघुबाई अंगणात काहीतरी टाकून गेली म्हणे. सुरेशच्या मनात शंकेचं बीज रुजलं. हे सगळं स्वप्न आहे का, की खरंच कोणीतरी त्याच्यावर मोहिनी विद्या सुरू केली आहे? त्या दिवसांपासून सुरेश जरा जरी एकटा राहिला की कोणीतरी मागे उभे आहे असं वाटायचं. अंगणात उभं राहिलं की सावल्या हलतात. शेतात काम करताना अचानक कानाशी कुजबुज ऐकू यायची, ऐक, माझं ऐक. पहिल्यांदा त्याने याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्याच्या मनात विचित्र बदल दिसू लागले. तो कामात लक्ष द्यायचा नाही. घरी कोणी विचारलं तर उगीच चिडायचा. रात्री झोप लागताच त्याचं शरीर थरथरायला लागायचं. एके रात्री त्याची बायको जागी झाली तर बघते काय, सुरेश अंगणात बसलेला. चंद्रप्रकाशात तो एकटाच पुटपुटत होता, मी ऐकतोय, मी ऐकतोय. त्याचे डोळे मिटलेले, चेहरा फिकट आणि ओठ सतत हलत होते. ती दचकली. तिने हलकेच त्याला हलवले. तेव्हा तो दचकून मागे सरकला आणि म्हणाला, तू इथे कशी आलीस? मला एकटीला राहू दे, ती मला बोलवते.
बायको घाबरून गप्प झाली. सकाळी उठल्यावर त्याला या गोष्टी आठवतच नव्हत्या. तो म्हणाला, काय वेड्या वाकड्या बोलतेस, मी असं काही केलं नाही. पण गावातल्या लोकांना आधीच काहीतरी कळू लागलं होतं. एखाद्या माणसावर मोहिनी विद्या झाली तर त्याचे डोळे बदलतात असं म्हणतात. नजर रिकामी पण आत कोणीतरी दुसरा बसल्यासारखं. सुरेशच्या नजरेत तसंच काहीतरी दिसू लागलं. त्या दिवशी गावच्या देवळात भजन सुरू होतं. सगळे बसलेले. टाळ मृदुंगाचा आवाज. अचानक सुरेश उठला. त्याचा चेहरा निर्विकार, डोळे स्थिर. तो सरळ देवाऱ्याजवळ गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, ही सगळी पूजा थांबवा, तिला हे आवडत नाही. गावकरी थक्क. कोणी काही बोलायच्या आतच त्याने देव्हाऱ्यातील दिवा फुंकर मारून विझवला. त्या क्षणापासून गावात खात्री झाली, सुरेशवर कोणीतरी मोहिनी विद्या केलेली आहे. सुरेशच्या अंगात झालेले बदल आता गावकऱ्यांच्या नजरेत उघड दिसू लागले होते. तो आधीसारखा बोलत नव्हता, हसणं विसरला होता. एखाद्या वेळेला तासन तास घराच्या अंगणात बसून दगडावर बोटाने गोल काढत राहायचा. त्याच्या बायकोला आणि आईला काळजी वाटू लागली. एका दुपारी सुरेश शेतात गेला. परतताना त्याच्या पायाला लाल डागा गुंडाळलेला दिसला. त्याला विचारलं तर तो म्हणाला, मला आठवत नाही, पण कोणीतरी बांधून गेलं असावं. आई घाबरली. गावात अशी धारणा होती की लाल डागा, हळद कुंकवाचा चुरा आणि लिंबू मिरची हे सगळं मोहिनी विद्येत वापरलं जातं. त्या रात्री पुन्हा त्याला स्वप्न पडलं. बाई आता अजून स्पष्ट दिसत होती. काळा डोलारा, डोळ्यात निखारे, हातात चमकणारा पितळेचा तांब्या. ती म्हणाली, माझ्यासाठी कर, माझं काम पूर्ण कर. मी तुला सोडणार नाही जोपर्यंत तू माझं ऐकत नाहीस. स्वप्नातून जागा झाल्यावर त्याच्या तोंडात कडवट हळदीचा स्वाद होता. बायकोला लक्षात आलं. त्याचे ओठ पिवळसर झालेले होते. जणू कोणीतरी झोपेत त्याच्या तोंडात काहीतरी घातलं होतं. गावातल्या लोकांनी आता उघड बोलायला सुरुवात केली. हे रघुबाईचं काम आहे, ती लोकांवर मोहिनी करते. कधी नव्हे तर सुरेशसारख्या निरागस माणसाचं असं झालं. पण एक दोन वृद्ध मंडळी मात्र म्हणाली, नाही, रघुबाई फक्त बाहुली आहे. खरी मोहिनी तर कोणीतरी दुसरं करते. तिच्या मागे अजून कोणीतरी आहे. गावात शंका आणि भीती दोन्ही वाढत चालल्या होत्या. पण सुरेशला आता दररोज रात्री एकच आवाज येऊ लागला, माझं तुला ऐकावंच लागेल. पण त्याच्या मनाचा ताबा हळूहळू सरकत चालला होता. त्या रात्री ढग दाटून आले होते. गाव अंधारात गडप झालं होतं. सुरेश घराच्या आत होता, पण त्याची नजर एकदम पोकळ, जणू तो इथे नसल्यासारखी. अचानक तो उठला, अंगणात गेला आणि चुलीतल्या निखाऱ्याकडे टक लावून पाहू लागला. त्याची बायको घाबरून विचारते, काय बघतोयस इतकं? तो थंड आवाजात म्हणाला, ती म्हणाली आहे माझ्या हाताने आग स्पर्श करायची. तो खरंच निखेरात हात टाकणार एवढ्यात बायको धावत आली. तिने त्याचा हात पकडून मागे ओढला. पण त्या क्षणी सुरेशचे डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागले. ते डोळे त्याचे नव्हते, कोणीतरी परक्याचे, प्रखर, आज्ञा देणारे. आई बायकोने कसंबस त्याला थांबवलं. पण सकाळी उठल्यावर त्याला काही आठवत नव्हतं. गावात ही बातमी पोचली. लोक म्हणू लागले, ही तर फक्त सुरुवात आहे. मोहिनी झाली की पहिल्यांदा मनाचा ताबा जातो, मग अंगाची कळ, डोळ्यात बदल आणि शेवटी माणूस स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाती ठेवत नाही. गावचा एक वयोवृद्ध माणूस सकाराम म्हणाला, अजून वेळ आहे, पण जास्त दिवस असेच गेले तर तो परत आपल्या हातात राहणार नाही. त्या दिवशी दुपारी सुरेश एकटाच गावाबाहेर गेला. शेताच्या बांधावर बसून तो स्वतःशी बोलत होता. जवळून गेलेल्या मुलांनी ऐकलं, हो, मी करीन, जे सांगशील ते मी करीन, फक्त मला सोडू नकोस. मुलं घाबरून गावात परत धावत आली. त्या रात्री त्याने पुन्हा देवघरातल्या दिव्याला फुंकर मारून विझवलं.
यावेळी मात्र घरचे शांत बसले नाहीत. आई ओरडली, कोण आहे रे तुझ्या मागे? कोण घातलंय तुला या जाळ्यात? सुरेश हसला. ते हसू त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच दिसलं होतं. ओळखता न येणारं, थंडगार, जणू कोणीतरी दुसऱ्याचं हसू असते. सुरेशवर मोहिनी विद्या इतकी घट्ट बसली होती की आता तो फक्त स्वप्नात नाही तर जागेपणी सुद्धा आवाज ऐकू लागला होता. दिवसा शेतात नांगरताना एखादा बैल सुटला तरी त्याचं लक्ष नसायचं. त्याचं कान फक्त त्या हलक्या पण कटाक्षाने आज्ञा देणाऱ्या आवाजाकडे लागलेलं असायचं. एक दिवस दुपारी तो अंगणात बसला होता. बायकोने पाणी द्यायला बोलवलं तेव्हा त्याने डोळे न उघडताच उत्तर दिलं, माझ्याशी बोलू नकोस, ती रागवते. आई घाबरून म्हणाली, कोण रागवते रे सूर्या? तो हळू हसला आणि म्हणाला, जी रोज येते, जी माझ्या डोळ्यातून पाहते, जी माझं चालणं थांबवते, ती. त्या रात्री त्याच्यावरचा ताबा अजून भयंकर झाला. तो घरातून बाहेर गेला आणि सरळ गावच्या रस्त्यावर उभा राहिला. चंद्रप्रकाशात त्याचे ओठ हलत होते. कुठे जायचंय सांग, कोणाला बोलवायचंय सांग. अचानक तो सरळ शेजाऱ्याच्या दारात गेला. दारावर ठोठवलं. शेजाऱ्याने दार उघडलं तर सुरेश निर्विकार आवाजात म्हणाला, ती म्हणते तुला आता माझ्यासोबत यायचं आहे. शेजारी दचकून मागे सरकले. त्याने दार जोरात लावून घेतलं. पुढच्या दिवशी गावभर चर्चा पसरली. मोहिनी विद्या आता त्याला सरळ लोकांकडे पाठवत आहे. उद्या कोणाच्या घरी काय होईल सांगता येत नाही. गावात लोकांनी रात्रभर पहारा देणं सुरू केलं. पण विचित्र असं होतं की सुरेश कुठेही गेला की कुत्र्यांचं भुंकणं थांबायची, पाखरं उडून जायची. जणू निसर्गालाही कळत होतं की तो आता स्वतःचा अधीन नाही. त्याच्या बायकोने एका रात्री त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, तू कोणाच्या अधीन चाललायस? घर बघ, मूल बघ, आम्हाला सोडून कुठे जातोयस? सुरेशने तिच्याकडे पाहिलं पण त्याच्या नजरेत सुरेशचं अस्तित्वच नव्हतं. तो थंड आवाजात म्हणाला, मी कोणाला सोडत नाही, मला सोडलं जातंय. गावात आता भीतीचं सावट पसरलं होतं. लोक रात्री घराबाहेर निघेनात. सुरेश रात्रंदिवस कुठेतरी फिरताना दिसे, पण त्याचे डोळे रिकामी आणि चेहरा निर्विकार. गावात काही वयोवृद्ध जमले. सकाराम दोष हा गोष्टींचा अनुभव घेतलेला होता. तो म्हणाला, हे साधं भूतबाधेचं प्रकरण नाही, यावर मोहिनी विद्येच आली आहे. अशा वेळी माणूस स्वतःहून काही करत नाही. जो करायला लावतो तोच हा खरा खेळ खेळतो. सगळे कुजबुजले. मग आता काय करायचं? सकाराम म्हणाला, तो कोणीतरी गावाबाहेरचाच आहे. आपल्याला वाटते रघुबाई, पण खरी मोहिनी करणारी बाई अजून कुठेतरी लपून बसली आहे. तिचा शोध लागला नाही तर सुरेशचा प्राण वाचणार नाहीत. त्या रात्री गावात एक छोटा हवन ठेवण्यात आला. दिवा पेटवून मंत्रोच्चार सुरू झाले. सुरेशला तिथे आणलं. जसेच मंत्र सुरू झाले, सुरेश थरथरू लागला. त्याच्या तोंडातून आवाज आला, थांबा, नाहीतर तुम्हा सगळ्यांना संपवेन. तो माझा आहे. तो आवाज सुरेशचा नव्हता. बाहीसारखा पण कर्कश, कान फाडणारा. गावकरी हादरून मागे सरकले. सुरेशचे हातपाय ताणले गेले. शरीर थरथरलं आणि त्याने डोळे मोठे करून आकाशाकडे पाहिलं. त्या डोळ्यात जणू काहीतरी दुसरीच व्यक्ती उभी होती. सकारामने दिवा विझू नये म्हणून झाकलं आणि म्हणाला, ही मोहिनी इतकी शक्तिशाली आहे की तिला बाहेरून कोणीतरी रोज बळ पुरवते. जोपर्यंत ती बाई थांबत नाही तोपर्यंत हा विधी आपल्याला रोखू शकणार नाही. गावात चर्चा सुरू झाली. ही बाई कोण, कुठे लपली आहे? पण एका म्हातारीने कुजबुजत करत सांगितलं, गावापासून 2 कोसावर जुन्या झोपडीत एक परदेशी स्त्री राहते म्हणे. तिलाच लोक मोहिनी म्हणतात. हिचं सगळं काम तिच्याच हातून होतंय. गावकऱ्यांना आता खात्री झाली. खरा खेळ अजून समोर यायचंय. गावकऱ्यांनी ठरवलं, त्या झोपडीत जाऊन मोहिनीबाईचा सामना करायचा. सखाराम आणि अजून काही तरुण आणि सुरेशची बायको तिघे जण रात्री निघाले. जंगलातून वाट काढत ते एका भग्न
झोपडीपाशी पोहोचले. आत दिव्याचा हलका उजेड दिसत होता. तिथे एक बाई बसलेली, तिचे केस विस्कटलेले, हातात तांब्या आणि समोर काही विचित्र चिन्ह काढलेली. तिने वर पाहिलं आणि हसली. आलात का? उशीर झाला. तो तर आधीच माझा झालाय. सखारामने मंत्र म्हणायला सुरुवात केली, पण अचानक सुरेशची बायको पुढे आली. तिच्या डोळ्यात राग, भीती आणि ठामपणा होता. ती म्हणाली, तू काहीही कर, मी माझ्या नवऱ्याला सोडवणारच. मोहिनीबाईने हात वर केला. अचानक वारंवार विजांचा कडकडाट झाला. सुरेश अंगावरचं नियंत्रण गमावून झपाटल्यासारखा आत धावत आला. त्यानेच आपल्या बायकोला पकडलं आणि म्हणाला, ती म्हणते तुला पहिल्यांदा माझ्यासोबत न्यायचं आहे. सगळे घाबरले, पण त्या क्षणी एक थरारक गोष्ट घडली. मोहिनीबाई मोठ्याने ओरडली, थांब, तिच्यावर हात ठेवू नकोस. सगळे थक्क झाले. सुरेशच्या बायकोने डोळे मोठे केले आणि मंद स्मित हास्य केलं. ती शांतपणे म्हणाली, तुला अजून कळलं नाही का? ही मोहिनी मीच केली आहे. त्याच्यावर सखाराम आणि गावकरी थरकापले. मोहिनीबाई रागाने किंचाळली, तू माझ्या विद्या वापरल्यास? तू माझं नाव वापरून गावभर खेळ मांडलास? सुरेशची बायको डोळे लाल करून म्हणाली, हो, कारण मला पाहायचं होतं एक निरागस माणूस मोहिनी विद्येच्या पशात किती दूर जाऊ शकतो. आणि तूच तूच फक्त मुखवटा होतीस. सुरेश त्या क्षणी बेशुद्ध कोसळला. त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर मात्र आता एक विचित्र तेज पसरलं. जणू ती अजिबात साधी गावकुसाची स्त्री नव्हती. गावकऱ्यांना समजलं. ते जेवढं रघुबाई, मोहिनीबाई, भूतबाधा यावर शंका घेत होते, खरी खरी तर घरातल्याच व्यक्तीकडून झाली होती. ज्याला सगळेजण वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी त्याचीच बायको निघाली. आणि आता तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं, ही मोहिनी विद्या संपलेली नाही, तर खरी सुरू झाली आहे. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.